हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अप बेसिक यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक कमांड आणि मल्टिपल कमांडला पण रन करून पाहिलं होतं पाईपलाईनच्या कोडमध्ये. आता गोष्ट करणार आहे एन्व्हायरमेंट व्हेरिएबलची. आपण जेनकिनच्या आतमध्ये पहिलेच पाहिलं आहे की खूप सारे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल ऑलरेडी अवेलेबल राहतात, ज्याची लिस्ट पण आपण केली होती. तर आता कॉन्फिगरवर क्लिक करणार. तर आता काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल कॉन्फिगर करून पाहणार आणि कॉन्फिगर करणार आणि प्रिंट करून पाहणार. आणि यामध्ये पहा, जो पहिलेवाला जो आहे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल याला जसं तसं ठेवणार आणि यामध्ये एक कमांड ऍड करणार. बघा, खाली लिहिणार याच्या स्टेजमध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. या क्लासमध्ये आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल बद्दल पाहणार आहोत. बघा, यामध्ये स्टेजमध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल लिहिलं आणि यामध्ये एक कमांड देणार प्रिंट करण्यासाठी, इको कमांड. मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं आपल्याला काही प्रिंट करायचे असेल तर SH इको $साइन आणि बिल्ड ID या पद्धतीने ही कमांड आहे. तर यामध्ये मी लिहित आहे आणि यामध्ये इको कमांड मार्फत प्रिंट करून पाहू. बिल्ड ID हा एक जेनकिन्सचा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे, जे की यामध्ये आपल्याला प्रेझेंट मिळणार. आता याला ठीक आहे, आता याला चेक करून पण पाहू की काय मिळतं याचं आउटपुट. ठीक आहे, कॅपिटल मध्येच राहणार. $साइन लागला. SH इको $साइन ब्रॅकेट मध्ये बिल्ड _ID लिहिणार. इकोच यूज आपण प्रिंट करण्यासाठी यूज करतो, व्हेरिएबलला प्रिंट करण्यासाठी यूज करतो. बिल्ड ID लिहिलं यामध्ये. आता अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. आता याला बिल्ड करण्यासाठी बिल्ड नाववर क्लिक करणार आणि याचे आउटपुट पाहणार. तर बघा, याच्या 8 नंबरचं बिल्ड आहे. तर आपल्याला यामध्ये बिल्ड नंबर पण शो होणार आउटपुट मध्ये. कन्सोल आउटपुट वर क्लिक करणार. तर पहा, याच्यामध्ये आउटपुट मध्ये इको 8 आला आहे. ठीक आहे, 8 नंबरची ID आपल्याला शो होत आहे. ठीक आहे, म्हणजे हा 8 नंबरचा बिल्ड ID आहे. तर फ्रेंड्स, या प्रकारची मदत केव्हा घेऊ शकता, जेव्हा आपण कंटिन्युअसली वॅर फाईल बनवत आहे. असं समजा की आपण एक वॅर फाईल आज क्रिएट केली आणि एक वॅर फाईल 2 दिवसानंतर क्रिएट केली, किंवा 2 दिवसा पहिले वॅर फाईल क्रिएट झाली आहे आणि आज एक वॅर फाईल क्रिएट केली आहे, जसं की आता केली. आणि आज जी क्रिएट झाली आहे त्याची बिल्ड ID आहे 8 आणि 2 दिवसा पहिले क्रिएट झाली होती त्याची बिल्ड ID होती 5. अशा वेळेस होणार काय की चुकीने प्रोडक्शन किंवा टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये आपण अपलोड करून दिलं का टाकून दिलं. आजचं तर आपल्याला रोलबॅक करायचे आहे, तर तेव्हा आपल्याला जुनंवालं वॅर फाईल आहे तो मेन्शन करावा लागणार त्यामध्ये. तर यासाठी जेव्हा पण वॅर फाईल क्रिएट करा तेव्हा त्याची नेमिंग कन्व्हेन्शन काही अशा प्रकारे ठेवा की ही फाईल
5 नंबरच्या बिल्डची आहे आणि ही व्हेरिफाईल 8 नंबरच्या बिल्डची आहे आणि आर्टिफॅक्टरीमध्ये या त्याचप्रमाणे स्टोअर करावं लागणार. त्यांना तर होणार काय, याच्याने होणार काय की तेव्हा पण आपल्याला रोल बॅक करायचे आहे तर तेव्हा आपल्यासाठी इझी राहणार आणि आपल्याजवळ पूर्ण हिस्ट्री राहणार की हा 5 नंबरचे बिल्ड आहे, 6 नंबरचे बिल्ड आहे. तर आपल्याला इन्व्हायरमेंट व्हेरिएबलचा आउटपुट मिळाला यामध्ये. ठीक आहे. आणि आपल्याला लक्षात पण राहणार की कोणत्या नंबरची बिल्ड आय डी आहे. त्या पद्धतीने आपण नेमिंग कन्व्हेन्शन ठेवणार तर त्यामध्ये आपल्याला इझी वाटणार. तर आता गोष्ट येते की हा जो इन्व्हायरमेंट व्हेरिएबल मिळाला आहे तो इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे त्यांना जेनकिन्सने ऑलरेडी डिफाईन केला आहे. आता गोष्ट येते आपल्याला आपला इन्व्हायरमेंट व्हेरिएबल टाकायचे, डिफाईन करायचे. तर कशा प्रकारे डिफाईन करणार, त्यासाठी जॉबवर क्लिक करणार पहिले आणि यामध्ये डॅशबोर्डवर क्लिक करणार. आता स्वतःची व्हेरिएबल डिफाईन करायचे आहे. ठीक आहे. यामध्ये कॉन्फिगरवर क्लिक करणार. नेमिंग कन्व्हेन्शन या पद्धतीने ठेवायचे की ज्यामुळे आपल्याला लक्षात राहणार, इझी वाटतो कॉन्सेप्ट. तर यामध्ये पहा युजर डिफाईन व्हेरिएबल किंवा अशा प्रकारे डिफाईन करू शकता इन्व्हायरमेंट व्हेरिएबल जे पूर्ण पाईपलाईनच्या आतमध्ये अवेलेबल राहणार. तर त्याच्यासाठी सिंपली आपल्याला करावं काय लागणार, यामध्ये आपण एजंट एनीच्या खाली लिहिणार डिफाईन करायचे आहे. तर स्वतःचे डिफाईन करणार आहे व्हेरिएबल युजर डिफाईन व्हेरिएबल. मी ज्या पद्धतीने प्रॅक्टिकल करून पाहते त्या पद्धतीनेच करून पहा आणि मग जेव्हा हँडसन होत आहे त्यानंतर तुम्ही आपल्यानुसार प्रॅक्टिकल करू शकता चेंजेस करून. त्यामध्ये डिफाईन करणार एन्व्हायरमेंट आणि यामध्ये लिहिणार नेम इक्वल टू नितेश जे स्वतःचे नाव आहे ते डिफाईन करत आहे. आपण एन्व्हायरमेंटच्या आतमध्ये नेम इक्वल टू नितेश देऊन दिला आहे. त्यानंतर आता आपण काय करणार की मागच्या वेळेला आपण यामध्ये बिल्ड आय डी प्रिंट केली होती. आता थोड्या वेळ पहिले बिल्ड आय डी प्रिंट केली होती. यावेळेस आपण नेमला प्रिंट करणार. तर त्यासाठी बिल्ड आय डीच्या खालीच आणखी एक कमांड डिफाईन करणार. तर यामध्ये पहा आम्ही कशा पद्धतीने डिफाईन करताय. SH इको डॉलरमध्ये नेम डिफाईन करणार ब्रॅकेटमध्ये बिल्ड आय डीच्या खाली. यामध्ये पेस्ट केलं आणि बिल्ड आय डीला इरेज करून यामध्ये नेम लिहिणार. नेम लिहिलं. झालं एवढं देऊन आता अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आता याला पण बिल्ड करून पाहू. तर त्यासाठी बिल्ड नाववर क्लिक करणार. हा बघा की नंबरची बिल्ड आहे त्या बिल्डवर क्लिक करणार. आता याचे आपण कन्सोल आउटपुट पाहणार. तर बघा यामध्ये काय आलेलं, तर यामध्ये पहा एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये आपण नेमला प्रिंट केलं होतं तर यामध्ये नेम प्रिंट झालेलं आहे. पहा यामध्ये बघा
तर पहा यामध्ये नितेश प्रिंट झालेला आहे, इको नितेश. ठीक आहे, नितेश प्रिंट झालेला आहे. आता पहा यामध्ये होतो काय की एक पॉसिबिलिटी आणखी आहे की यासाठी आता डॅशबोर्डवर क्लिक करणार. यामध्ये आता असं पण होऊ शकतो की कॉन्फिगरवर क्लिक करणार. आपण जेव्हा ही पाईपलाईन बनवली तर यामध्ये हा जो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल देऊन दिला नेम इक्वल टू नितेश, तर हा आपल्या पूर्णच्या पूर्ण पाईपलाईनमध्ये अवेलेबल राहणार. परंतु काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल अशा प्रकारे पण असू शकतात जे की आपल्याला स्टेज लेवलवर पाहिजे. म्हणजे एक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल नेम नावाचा आपला जो आहे तो या स्टेजच्या आतमध्ये अवेलेबल राहायला पाहिजे एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये. तर त्यासाठी आपण यामध्ये, परंतु याच्या खाली स्टेज अँड डिप्लॉयमेंट नाही राहायला पाहिजे. कॉन्सेप्ट कसा आहे की हा जो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल नेम नावाचा आहे तो या स्टेजच्या आतमध्ये अवेलेबल राहायला पाहिजे. परंतु याच्या खाली जो स्टेज अँड डिप्लॉयमेंट ऑन टेस्टवाला आहे तो यामध्ये नाही राहायला पाहिजे. जसं की आता यामध्ये देतो बघा. म्हणजे एक जागेवर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल अवेलेबल असायला पाहिजे आणि दुसऱ्या जागेमध्ये अवेलेबल नाही राहायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायला बघा, यामध्ये दिलं मी sh इको डॉलर नेम डिप्लॉय अँड टेस्ट मध्ये. ठीक आहे, तर ही कमांड आपल्याला दोन्ही याच्यामध्ये डिप्लॉय अँड टेस्ट मध्ये पण आहे, डिप्लॉय अँड मध्ये बिल्ड मध्ये पण आहे. ठीक आहे, मागच्या वेळेस दिलं होतं. ठीक आहे, आता अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. तर आता आपल्याला काय होणार की हे दोन एन्व्हायरमेंट व्हेरिएबल दोन्ही जागेमध्ये आपल्याला अवेलेबल मिळणार. त्यासाठी बिल्ड करणार, त्यासाठी बिल्ड नावावर क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुट मध्ये बघा, तर यामध्ये नेम नितेश मिळालेला आहे. ठीक आहे, ते बघा दोन्ही याच्यामध्ये नेम नितेश मिळाले आहे. ठीक आहे, आणि डिप्लॉय अँड टेस्टच्या आतमध्ये पण सेमच आपल्याला आउटपुट मिळालं आहे, जे की बघा दोन्ही याच्यामध्ये आपल्याला इको नितेश असं आउटपुट आपल्याला मिळालं आहे. आपण डिफाईन केलं तर यामध्ये पहा नेम नितेश असं या पद्धतीने शो झाला. आता आपल्याला काही कशा प्रकारचे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहेत जे की एका स्टेजमध्ये पाहिजे आणि दुसऱ्याच्या आतमध्ये नाही पाहिजे. यामध्ये दोन्ही यामध्ये सेम आउटपुट मिळालं आहे. डिप्लॉय अँड बिल्डमध्ये आणि टेस्टमध्ये पण सेमच मिळालं आहे. तर आता आपल्याला काही अशा प्रकारचे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पाहिजे जे की एका स्टेजमध्ये पाहिजे आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आतमध्ये नाही पाहिजे. म्हणजे एन्व्हायरमेंट व्हेरिएबलच्या आतमध्ये जर नेम प्रिंट व्हायला पाहिजे, परंतु जो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल डिप्लॉय अँड टेस्ट यामध्ये नाही व्हायला पाहिजे. तर या गोष्टीला कशा प्रकारे करू शकता, तर त्यासाठी यामध्ये बघा, आता यामध्ये दोन्ही जागेवर प्रिंट झालेला आहे. आता आपल्याला दोन्ही जागेवर नाही पाहिजे, त्यासाठी आता बघा कॉन्फिगरवर क्लिक करणार, एका जागेवर पाहिजे. तर यामध्ये जो एन्व्हायरमेंट वाला आहे याला यामध्ये असंच ठेवणार. ठीक आहे, वरचा जो आहे नेम इक्वल टू नितेश याला सेम असंच ठेवणार. आणि आपण एक नवीन बनवून एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये, आता एक नवीन बनवू एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये. तर याच्यासाठी याच्यामध्ये लिहिणार एन्व्हायरमेंट व्हेरिएबलच्या खाली बघा कशा पद्धतीने मी डिफाईन करत आहे. एन्व्हायरमेंट लिहिणार आणि यामध्ये युजर नेम इक्वल टू माय युजर नेम या पद्धतीने मी डिफाईन करत आहे. ठीक आहे,
बघा यामध्ये देत आहे युजर नेम इक्वल टू माय युजर नेम. आता यामध्ये जो व्हेरिएबल आहे याचं यावेळेस नाव देऊन देतो युजर नेम. ठीक आहे, पहिले नेम होता, यावेळेस आपण याला नाव देणार युजर नेम आणि याला यामध्ये प्रिंट करून देणार. ठीक आहे, आणि याच्याच खाली काही आणखी इको कमांड देणार. ठीक आहे, इको डॉलर नेम आणि इको युजर नेम या पद्धतीने मी 2 कमांड यामध्ये आणखी डिफाइन करणार. आणि ह्या सेम कमांड खाली पण प्रिंट करून देणार, सेम लिहिणार. ठीक आहे, खाली पण डिफाइन करणार आहे सेम कमांड. तर आपण पाहणार की हा जो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे यामध्ये अवेलेबल आहे की नाही आहे. स्टेज आणि डिप्लॉयमेंट मध्ये पण ह्या 2 कमांड सेम प्रिंट करणार, इको नेम आणि इको युजर नेम. आता समजून आलं असणार की हा जो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल वाला ब्लॉक आहे याला आपल्याला पूर्ण पाईपलाईन मध्ये अवेलेबल करायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला यामध्ये पाईपलाईनच्या केसमध्ये किंवा पाईपलाईनच्या आतमध्ये डिफाइन करणार किंवा आपल्याला कोणत्या स्टेजच्या आतमध्येच ठेवायच्या, तर तेव्हा आपण या स्टेजच्या आतमध्येच ठेवणार. जसं की आता स्टेजच्या आतमध्ये मला डिफाइन, आता स्टेजच्या आतमध्ये ह्या कमांड डिफाइन केलेला आहे बघा, पहा एन्व्हायरमेंट मध्ये. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये ठेवायचे, तर आपण पर्टिक्युलर स्टेजमध्ये आपण डिफाइन करणार एन्व्हायरमेंट मध्ये पाहिजे तर, आणि पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये पाहिजे तर आपण पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये डिफाइन करणार. तर बघा आपल्याला स्टेज मध्ये पाहिजे तर आपण स्टेज मध्ये ह्या कमांडला डिफाइन केलेला एन्व्हायरमेंट मध्ये. बघा एन्व्हायरमेंट मध्ये पाहिजे तर आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये ह्या कमांडला डिफाइन करावं लागणार एन्व्हायरमेंट ब्लॉक मध्ये, म्हणजे पूर्ण पाईपलाईन मध्ये अवेलेबल करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये पाईपलाईनच्या केसमध्ये किंवा पाईपलाईनच्या आतमध्ये डिफाइन करावं लागतं एन्व्हायरमेंट, आणि पर्टिक्युलर स्टेजच्या आतमध्ये ठेवायच्या तर आपल्याला स्टेजच्या आतमध्येच डिफाइन करावं लागणार. ठीक आहे, एवढं कॉन्सेप्ट समजलं असणार. आता अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. स्टेजमध्ये पाहिजे तर स्टेजमध्ये डिफाइन करणार जसं की मी आता केलेलं आहे, आणि आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये पाहिजे तर आपण पूर्ण पाईपलाईन पाहिजे तर आपण एन्व्हायरमेंटमध्ये डिफाइन करणार, पूर्ण ते पाईपलाईनमध्ये येऊन जाणार. आता याला या जॉबला बिल्ड करून पाहणार, बिल्ड नाववर क्लिक करणार, याचे कॉन्सोल आउटपुट पहा. बघा यामध्ये बिल्ड झालेला आहे, बिल्डवर क्लिक करणार. तर बघा यामध्ये इको युजर नेम च्या आतमध्ये माय युजर नेम ची व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. ठीक आहे, आणि डिप्लॉय ऑन टेस्ट मध्ये काही शो नाही झालेलं आहे त्याचं व्हेरिएबल. ठीक आहे, इको कमांड आलेली आहे फक्त. आता तर अशा स्टेज लेवलवर आणि पूर्ण पाईपलाईन नुसार आपण व्हेरिएबलला
या पद्धतीने डिफाईन करू शकतो. स्टेजमध्ये पण डिफाईन करून दाखवलं आणि एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये पण डिफाईन करून दाखवलं कशा पद्धतीने डिफाईन करतात तर पाईपलाईनमध्ये. तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच. आता समोरच्या व्हिडिओमध्ये युजरपासून इनपुट कशा प्रकारे घेता येईल त्याबद्दल पाहणार. तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.